आपण पाहत आहात सत्यदर्शन न्यूज। अखिल भारतीय जैन कासार संस्थेच्या अध्यक्षपदी विजय कासार तर कार्याध्यक्षपदी द्रुपकर। अखिल भारतीय सोमवंशी क्षेत्रीय दिगंबर जैन कासार समाजाचे प्रतिनिधित्व करणारी दिगंबर जैन कासार समाज संस्था या संस्थेच्या कार्यकारिणी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थापक अध्यक्ष पोपटलाल डोरले यांच्या अध्यक्षतेखाली सांगली येथे संपन्न झाली। यावेळी पुढील 5 वर्षांसाठी विजय कासार यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली, तसेच कार्यकारिणी निवडही करण्यात आली। अध्यक्षपदाचा प्रस्ताव पोपटलाल डोरले यांनी मांडला व सर्वानुमते त्यांनी अध्यक्षपदाची निवड करण्यात आली। माझं त्यांचा काही रिलेशन नाही, तरी सुद्धा मला माझ्यावर एवढं प्रेम करायची, मला एवढं त्यांनी मदत केली। आणखी हे जे बघून मला पण असं वाटायला लागलं की आपण आयुष्यात आपल्या समाजासाठी काही करायला पाहिजे। आणि म्हणून मी त्यावेळीपासून ठरवलं आणि त्यावेळीपासून मी ज्यावेळी नोकरी लागली तेव्हापासून माझ्या समाजासाठी फुलना फुलाची आर्थिक पातळी हे मदत करायची किंवा आपल्या समाजाचे लोक असतील त्यांना जिथं होईल तेवढी मदत करायची असं मी करत आलो। आणि या बोर्डिंगमध्ये मी एक टर्म राहिलेलं आहे। त्यावेळी ते जेवायची सोय नव्हती, मी सांगली हायस्कूलला समोर शिकलो म्हणून मी स्वतःहून बोर्डिंगमध्ये गेलो। आता मी अध्यक्ष आहे जैन कासार समाज आणि सुरुवात मी आणि पोपटरावांनी म्हणून आम्ही मासिक सुरुवात केली आणि मासिक सुरू केल्यापासून लोकांच्या मध्ये जागृती झाली आणि एकी वाढली। एक म्हण आहे ना की जब तोप ना मुका मराठीमध्ये अर्थ असा की तोप जर काम करत नाही तुम्ही घरगुती उचलू नका, तुम्ही लेखणी उचला। तसं लेखणी उचलली, मासिक सुरू केलं आणि तेव्हापासून कासार समाज एकत्र यायला लागला। ह्याचा मेन उद्देश असा आहे, आम्हाला कासार म्हणून वेगळी आयडेंटिटी नकोय, पण आमच्यातले भाऊबंध जे जैन धर्म सोडून चाललेले आहेत त्यांना परत आपल्या मेन प्रवाहात आणणं हा आमचा उद्देश आहे। आम्हाला जैनामध्ये मी कासार आहे, मी चतुर्ध्या पंचमा असं म्हणायचं नाही, परंतु ह्या माझ्या त्या दुसऱ्या वाट चुकलेल्यांना आणण्यासाठी म्हणून आधी ही एक संघटना आम्ही मजबूत करतो। यावेळी कार्यकारिणी अशी संस्थापक अध्यक्ष पोपटलाल डोरले, अध्यक्ष विजय कासार, केंद्रीय उपाध्यक्ष प्रकाश मांगले, कार्याध्यक्ष महावीर द्रुपकर, सचिव अजित मोहिरे, कोषाध्यक्ष महावीर मांगले, संघटक मंत्री प्राचार्य सुभाष दगडे, सहकोषाध्यक्ष सुहास काटकर, उपाध्यक्ष उदय लेंडे, राजेंद्र येवनकर, डॉक्टर अभयकुमार गुर्ग, दयानंद मांगले, प्राचार्य धन्यकुमार बिराजदार, विलास वानरे, तसेच शैक्षणिक शिष्यवृत्ती समितीच्या पक्ष प्रमुख प्राचार्य अशोक साळवी, ॲडव्होकेट सौ प्रभा मांगले, ॲडव्होकेट सौ नीता मंकनी, दिलीप खोबरे तसेच सर्व जिल्हाधिकारी कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली। विजय कासार यांनी आपले मनोगत व्यक्त केले। सूत्रसंचालन प्राचार्य सुभाष दगडे यांनी तर आभार किरण मांगले यांनी मांडले। यावेळी महाराष्ट्रातून संस्थेचे पदाधिकारी व कार्यकारी सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते।